सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 ऑगस्ट 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी गणना फॉर्म भरा, प्रशासनाचे आवाहन. सातारा जिल्ह्यात संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण SIR कार्यक्रम सुरू आहे. अद्याप गणना फॉर्म न भरलेल्या मतदारांनी फॉर्म भरून मतदार यादीतील आपले नाव निश्चित करून घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मतदार गृहभेटी दरम्यान घरी उपलब्ध न झाल्याने त्यांचे फॉर्म अद्याप प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे अशा मतदारांची अनुपस्थितीत स्थलांतरित मयतो दुबार स्वरूपातील यादी तयार करण्यात आली आहे. ज्या मतदारांची नावे अशी यादीत आहेत किंवा ज्यांनी अद्याप गणना फॉर्म भरलेला नाही त्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित BLOकडे गणना फॉर्म भरून जमा करावा, तरच आपले नाव मतदार यादीत निश्चित होईल. कर्ज बोजा नोंदीसाठी लाच घेणारे राजाचे कुर्ले तालुका खटाव येथील तलाठी व कोतवाल ACBच्या जाळ्यात 3,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात कारवाई. सातारा राजपत्र प्रतिविभागाने खटाव तालुक्यातील पुसेसवळी येथे मंगळवारी केलेल्या सापळा कारवाईत तलाठी विलास पांडुरंग नागरगोजे व 51 ग्राम महसूल अधिकारी सजा राजाचे कुर्ले तालुका खटाव आणि कोतवाल जगन्नाथ नामदेव उमापे व 49 सजा राजाचे कुर्ले यांना 3,000 रुपयांची लाच घेताना पुसेसवळी येथील मंडल व तलाठी कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था कराड शाखा पुसेसावळी येथून 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. या कर्जासाठी तक्रारदारांच्या मिळकतीवर पतसंस्थेच्या नावाचा बोजा नोंदवून घेण्यासाठी संबंधित महसूल कार्यालयाकडून लाचेची मागणी करण्यात आली. 31 जुलै 2026 रोजी JCBकडे याबद्दल तक्रार करण्यात आली होती. पाटण तालुक्यातील नाडे नवरस्ता बेलवडे खुर्द आणि मल्हारपेठेतील दुभत्या जनावरांचा मृत्यू पशुखाद्यामुळे. तपासणी अहवालात कारण आले समोर. पाटण तालुक्यातील नाडे नवरस्ता बेलवडे खुर्द आणि मल्हारपेठेत अवघ्या 10 दिवसात 9 दुधाळू एक गाभण म्हशींचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वैशाली वानखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक तपासणीत संबंधित म्हशींना दूध उत्पादन होण्यासाठी दिलेल्या पशुखाद्यात अफ्लाटॉक्सिन या बुरशीजन्य विषारी घटकाची निर्मिती झाल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर पशुउद्योगाने संबंधित पशुखाद्याची विक्री आणि वापर तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधित विक्रेत्यांना दिले आहेत. तसेच ज्या पशुपालकांकडे हे खाद्य शिल्लक आहे त्यांनी ते जनावरांना अजिबात घालू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे पदाधिकारी लाखो रुपयांच्या आलिशान कॅबिनमध्ये, विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र गळक्या छताखाली. चाफळच्या लक्ष्मीनगर शाळेची दुरावस्था, दुरुस्तीचा प्रस्ताव धुळकात, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात. इकडे जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांच्या कॅबिनसाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे सापळ येथील लक्ष्मीनगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छताला गळती लागली असून त्यामुळे शाळेच्या खोलीत पाणी साचत आहे. विद्यार्थ्यांना वर्गात साचलेले पाणी भरून मग शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. ग्रामपंचायत व पंचायत समितीला छत दुरुस्तीसाठी दिलेला प्रस्ताव धुळकात पडल्यामुळे विद्यार्थ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. जिल्हा परिषद शिक्षण सभापती तेजस्विनी कदम शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा असे बोलतात. मग या प्रस्तावावर त्यांनी काय कारवाई केली याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. कराड तालुक्यात कृषी विभागाचा कारभार अधिकारी विना. तालुका कृषी अधिकाऱ्यांची 2 पदे 1.5 वर्षांपासून रिक्त. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कृषी योजनांचा बोजवारा. सातारा जिल्हा परिषदच्या अंतर्गत कराड तालुका पंचायत समिती कृषी विभागाचा कारभार गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून अक्षरशः अधिकारी विना सुरू असले चित्र असून तालुक्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांचा शेतीविषयक कामावर आणि कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत आहे. कृषी प्रधान कराड तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जिल्हा परिषद आणि प्रशासन दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. RTOचे ऑनलाईन पोर्टल 15 दिवसांपासून बंद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचा आंदोलनाचा इशारा. RTO कार्यालयाचे ऑनलाईन पोर्टल गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याने वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरांची ओनर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे वाहनधारक, खरेदीदार आणि विक्रेते मोठ्या अडचणीत सापडल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाने केला आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पाचशेरचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब वळ आणि वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश वळ यांनी दिलेल्या निवेदनात ऑनलाईन पोर्टल बंद असल्याने जुन्या मालकीच्या हस्तांतरांची कामे रखडली आहेत. त्यामुळे वाहन दुसऱ्याच्या नावावर असताना अपघात अथवा इतर कायदेशीर बाबी उद्भवल्यास जबाबदारीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. शाहूपुरी पोलिसांच्या सदोष कामावर सुटलेल्या चेन स्नॅचरला सातारा शहर पोलिसांकडून अटक. संशयिताने गुन्ह्याची दिली कबुली. शाहूपुरी पोलिसांचा BNS कायद्याचा क्लास घेण्याची गरज. शाहूपुरी पोलिसांच्या गलतान कारभारावर पकडलेल्या चेन संचलनातून सहज सुटका होऊन तो गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच काही तासातच सातारा शहर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. श्रीपाद लवगे वय 35 राणा पाचवड तालुका वाई असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान संशयितांनी साताऱ्यात अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शाहूपुरी पोलिसांनी सुरुवातीला लवग्याला पकडल्यानंतर BNS कायद्यानुसार संशयिताच्या कुटुंबियांना त्याच्या अटकेची माहिती देऊन त्या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याची गरज होती. मात्र हीच बाब शाहूपुरींच्या तपासी अधिकाऱ्यांकडून राहिली. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोलीस ठाण्यातील सर्व तपासी अधिकाऱ्यांचा क्लास घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्यासाठी सातारा येथे यादव गोपाळ पेठेत रास्ता रोको. नागरिकांचा संताप अनावर. वाहतूक काही वेळ ठप्प. गेल्या 2 महिन्यांपासून कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून पूर्णपणे बंद राहिल्याने यादव गोपाळ पेठेतील ओरेबोळ परिसरात संतप्त नागरिकांनी मंगळवारी रस्ता रोको आंदोलन केले. महिलांनी पाण्याची भांडी मांडून रस्ता अडवल्याने राजवाडा ते बोगदा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाली.
पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गेल्या 8 दिवसांपासून तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संदीप सावंत हे देखील येथे आले. गणेश टाकीहून उत्तराच्या भागात विशिष्ट ठिकाणी नवीन बॉल बसून पाणी पुरवठा सुरू करण्यात आले असे त्यांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. उमराजमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन. उमराज परिसरात स्मार्ट मीटर विरोधात जनशोक दिवसेंदिवस तीव्र होत असून वाढीव वीज बिलामुळे संतप्त ग्राहकांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उमरेड येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला. स्मार्ट मीटर हटाव, ग्राहकांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक महावितरण कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी संजय भोसले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते. पाटण तालुक्यातील दिवशी घाटात पुन्हा दरड कोसळली, जी धोक्यात घालून प्रवास. घाटातील वाहतूक धोकादायक. पाटण तालुक्यातील दिवशी घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून या मार्गावर वाहतूक धोकादायक बनली आहे. घाटातील अनेक ठिकाणी माती, दगड आणि मोठमोठे खडक रस्त्यावर कोसळत असल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दिवशी घाट हा देबेवाडी विभागाला जोडणारा पाटण तालुक्यातील महत्वाचा संपर्क मार्ग आहे. या मार्गावर दररोज शेकडो लहान मोठी आणि एसटी बस, शालेवाणी तसेच दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र सततच्या पावसामुळे घाटातील डोंगरकडे सैल झाल्याने वारंवार दरडी कोसळत आहेत. त्यामुळे रस्त्यावर अचानक दरडी असून अपघाताचा धोका वाढला आहे. मंगळवारी सकाळी मुळदारा नावाच्या परिसरात पुन्हा एकदा मोठा दगड रस्त्यावर आला. यावेळी मार्गावर प्रवासी नसल्याने मोठी हानी टळली. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.